छान आंघोळ करून घे. माझा आवाज ऐकू येतोय? हॅलो, गुड मॉर्निंग. माझा आवाज ऐकू येतोय? हो येतोय. येस, थँक्यू. हां, 9:01 झालेत. आपण ही गोष्ट रिवाईज सुद्धा केली होती आधी. 9 ते 9:08 हे प्री ओपन मार्केट टायमिंग आहे. आत्ता मार्केट ओपन आहे. फक्त निफ्टीच्या व्हॅल्यूज तुम्हाला हलताना दिसतील, ऑप्शन्सच्या व्हॅल्यूज हलताना दिसणार नाहीत. त्यामुळे निफ्टीची व्हॅल्यू ही तुम्हाला आत्ता मूव्हिंग दिसेल. टायटल बॉक्सवरच्या ह्या व्हॅल्यूज तुम्हाला हलताना दिसतील. 0.28% आत्ता वरती आहे मार्केट. सो इंडाईस मध्ये तुम्हाला चेंजेस दिसतील. सो इकडे पाहिजे सेक्टोरियल व्ह्यू. मला जरा 1 मिनिट द्या. सो मी म्हटल्याप्रमाणे 9:09 पर्यंत प्री ओपन मार्केट चालतं. त्यानंतर म्हणजे तुम्हाला आता इंडेक्सच्या व्हॅल्यूज ज्या आहेत इथे बघा, निफ्टी 50ची व्हॅल्यू फ्लक्च्युएट होताना दिसेल, विच इज 1760, 620 वगैरे हे साधारण इथे दिसत असेल. सो तुम्हाला आत्ता 9 ते 9:15, साधारण 9:15 पर्यंत आपण फार काही करत नाही. 9:10 आपण एक व्हॅल्यू ऑब्झर्व करतो की काय काय व्हॅल्यूज आलेल्या आहेत बँक निफ्टीच्या बँक निफ्टीच्या, आणि आपल्याला काय काय करायचं आहे. तर हा सेटअप मी एक रेडी करून ठेवला आहे. सो हा फायर्स जे वापरतात त्यांच्याकडे हा ऑप्शन अवेलेबल आहे की ते त्यांचा डॅशबोर्डपासून सगळ्या गोष्टी सेव्ह करून ठेवू शकतात. सो माझ्याकडे एक डॅशबोर्डसाठी एक स्क्रीन रेडी असतो. दुसरा टॅब माझ्याकडे रेडी असतो तो अशा पद्धतीने, म्हणजे बँक निफ्टी 1 आवरली, 15 मिनिट अँड 5 मिनिट्स, सो दॅट आय हॅव अ कम्प्लीट आयडिया. म्हणजे मल्टी टाईम फ्रेम ज्याला म्हटलं जातं, तो हा मल्टी टाईम फ्रेम ॲनालिसिस डोळ्यासमोर राहावा म्हणून एक मी इंडिकेटर लेआउट करून ठेवला आहे. सो आय हॅव दीज लेआउट्स रेडी. सो जर समजा बघा तिथे ड्रॉइंग्स, मूव्हिंग ॲव्हरेजेस, सोशल मीडिया, इंडिकेटर लेआउट, हे सगळे लेआउट्स रेडी आहेत माझ्याकडे. हे मी जस्ट कुठल्याही लेआउटवर क्लिक केलं आणि मी कुठेही असलो, म्हणजे कुठल्याही सिस्टीमवरनं लॉग इन केलं, मी कुठेही असलो तरी सुद्धा डायरेक्ट ज्या लेआउटवर मी क्लिक करेन त्या लेआउटचे मला डायरेक्टली इनपुट्स येतात. से फॉर एक्झाम्पल मला इथे माझा डेली, विकली, मंथली लेआउट पॉपआउट व्हायला हवा आहे. सो इथे डेली, विकली, मंथली लेआउट पॉपआउट झाला. सो लेआउट्स मी सेव्ह करून ठेवले, ते सेव्ह करायचा ऑप्शन इथे अवेलेबल असतो. म्हणजे तुम्ही कुठेही जर काम केलं, डॅशबोर्डवरती जर असाल, म्हणजे कुठल्या नॉर्मल लेआउटला तुम्ही जर असाल आणि तुम्ही काहीतरी काम केलं, लेट्स से तुम्ही इथे एक सपोर्ट लाईन ड्रॉ केली आणि ही सपोर्ट लाईन तुम्हाला सेव्ह व्हावी अशी इच्छा असेल, तर तुमच्याकडे इथे एक ऑप्शन आहे सेव्ह करायचा. Ctrl+S म्हटलं की ते सेव्ह होऊन जातं. काल एक विषय जो बोलायचा राहिला होता तो म्हणजे, जर समजा आता मार्केट पडणार आहे, याचा साधारण अंदाज आहे. मी असं का म्हटलं की मार्केट पडणार आहे? इफ यू चेक निफ्टी 50 ऑन अ वीकली चार्ट, बाकी सगळं आपण खोडू, नुसतं एवढंच बघून मला सांगा की निफ्टी 50 आत्ता 80च्या जवळ आहे. 80 अप्रोच करतोय किंवा 80ला ते आता स्टॅग्नंट होऊ पाहतं. त्याने जर एक्झिस्टिंग हाय क्रॉस केला 17,792चा, बोला सारिका मॅडम.
सो वीकली RSI त्याचा 80च्या जवळपास आहे म्हटल्यावरती असं आपण म्हणू शकतो का की तो ओव्हर सोल्ड आहे. येस, 60 to 80 हा आपला बाईंग झोन आहे. म्हणजे 60 क्रॉस केला RSI ने की आपण एंटर करतो जनरली. 80च्या वरती जायला लागला की आपण अलर्ट होतो की नाही, आता माझ्या असलेल्या इन्व्हेस्टमेंट एकतर आपण विकणार आहोत किंवा नक्की नवीन ट्रेड मध्ये तरी नक्कीच एंटर करणार नाही, दॅट इज फॉर शुअर. त्यामुळे आत्ता म्हणून मी सगळ्यांना एक सूचना दिली होती, आजूबाजूच्या सगळ्या माणसांना मी यांना ओळखीच्यांना सांगून ठेवलं होतं, डू नॉट एंटर इन एनी ट्रेड्स राईट नाव, डू नॉट एंटर इन एनी न्यू इन्व्हेस्टमेंट्स राईट नाव. ट्रेड्स तर काय रोज घेतोच होत आपण, इररिस्पेक्टिव्ह ऑफ मार्केट सिच्युएशन आपण ट्रेड करूच शकणार आहोत. सो जर समजा निफ्टी अशा 80च्या झोनच्या जवळ यायला लागला की आपण एक साधारण अंदाज घेऊन थोडं अलर्ट राहायला हवं, कारण इट इज ऑन द वर्ज ऑफ इधर शोईंग अ स्मॉल करेक्शन. आता काय तो एकदम पडून एकदम 8,000ला वगैरे जाणार नाही, एक छोटी करेक्शन मात्र येऊ शकते. त्या छोट्या करेक्शनच्या टायमिंग मध्ये आपण एंटर करण्यात काय पॉईंट नाही. त्यामुळे SIPs असतील, तुमच्या मेजर हे असतील इन्व्हेस्टमेंट्स असतील, तर आत्ता लगेच करण्यात काही पॉईंट नाही. थोड्या फॉलची वाट बघावी आणि नंतर कराव्यात, ते जास्त चांगल्या पद्धतीने रिफ्लेक्ट होईल. एनिवेज, अजून एक गोष्ट जी नजरेत आली आहे ती म्हणजे इफ यू चेक फिबोनाची, अशा प्रकारे फिबोनाची. हा ओंकार बोल. अरे तू स्क्रीन शेअर केलीस? हो हो, स्क्रीन शेअर केली. ओके, मला दिसत नाही. ठीक आहे ठीक आहे, हरकत नाही. मी परत एकदा लेफ्ट करून हा बघतो. चालेल चालेल, परत जॉईन हो. बाकीच्यांना दिसते ना स्क्रीन, नाही तर हे सगळं अंधारात जाईल. नाही दिसतंय. हा हा, सो अशा पद्धतीने जर आपण कलर कोडिंग करून फिबोनाची रिट्रेसमेंट ड्रॉ केल्या असतील तर एक लक्षात येईल की ह्या दोन रिट्रेसमेंट या दोन रेजिस्टन्सच्या फार जवळ आहे. त्याने क्रॉस केला असं दाखवत आहे, बट इट इज इफ इट सस्टेन्स अबाउट दिस पर्टिक्युलर लेवल, म्हणजे 17,260 259ची खरी ही लेवल आहे, ह्या दोन रेजिस्टन्सेसना त्याने काही रिस्पॉन्डच केलं नाही आणि तो अजूनही वरती जातो. सो दिस इज नॉट काइंड ऑफ अ साइन ऑफ अ हेल्दी ग्रोथ. तो इथनं थोडा बाउन्स बॅक होऊन, थोडा रिट्रेस होऊन मग वरती जाणं एक्सपेक्टेड आहे. सो हा सगळ्या फॅक्टर्सचा विचार करता आणि RSI अबाव 80 आहे. इवन इफ यू चेक द डेली चार्ट, RSI इज अबाव, इट वॉज अबाव 80 येस्टरडे, म्हणजे ह्या करेक्शनच्या आधी तर तो अबाव 80च होता. सो कन्सिडरिंग ऑल ऑफ दीज फॅक्टर्स त्याने करेक्ट होणं गरजेचं आहे थोडं निफ्टीने. बँक निफ्टीची केस थोडी वेगळी आहे या बाबतीत. बँक निफ्टीची केस जर बघायची झाली तर बँक निफ्टीची केस जर समजा आपण बघायची झाली तर इथे एक जाणवतं की तो एका त्याने हा 2020चा 19चा जो काही हाय होता तो तोडला, वरती गेला बँक निफ्टी, आणि ह्या एका छोट्या काइंड ऑफ रेजिस्टन्सच्या जवळपास ते आता आहे. छोटा आहे रेजिस्टन्स, पण आहे रेजिस्टन्स. सो बँक निफ्टी इज ऍक्च्युअली अ गुड इन अ पोझिशन टू क्लाइंब न्यू हाईट्स. ओके, बट निफ्टी हा थोडा ओव्हरबॉट झोन्स मध्ये. मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे बघा, बँक निफ्टी इज जस्ट क्रॉसिंग 60. सो आता तुम्हाला जर समजा फॉल झाला तर तुम्ही कुठले स्टॉक्स बाय कराल, तर त्याचं पहिलं उत्तर राहील बँकेचं. कारण जर फॉल झाला म्हणजे आता इथे आता बघा, पहिला तुम्हाला लक्षात येईल द स्टॉक्स दॅट हॅव ग्रोन ॲट द हायेस्ट रेट, जेव्हा फॉल होतो पहिले ते बाय करायचं. लेट अस टेक एन एक्झाम्पल ऑफ बजाज फायनान्स से और बजाज फिन्सर्व. मी कधीच बाय दिला होता या दोन्ही ह्यांना. या दोन्ही यांना खूप जास्त मी कधीच बाय दिला. मी साधारणपणे हा जेव्हा क्रॉस झाला होता हाय तेव्हाच मी सांगितलं होतं की इट इज अ गुड बाय हिअर. मी कोटकला बाय दिला होता, तोही खूप वरती गेला. एनिवेज, सो इथे एक चांगला बाय होता. पण आता बघा, दिस इज नाव हेडिंग टुवर्ड्स अन ओव्हरबॉट झोन. इथे तुम्हाला वाटलं अरे 7,850ला आपण बाय करूया, नाही बाय करायचं. बजाज फायनान्स कितीही चांगला शेअर असला आणि इथून पुढे 1,000 रुपये जरी वरती गेला तरी इथे बाय करायचं नाही. त्याची एक विशिष्ट लोकेशन आहे. ती लोकेशन काय आहे, जेव्हा तो अजून थोडा खाली पडेल आणि तो 60च्या जवळ मिळेल, अजून खाली गेला 40च्या जवळ मिळेल, जर 40च्या जवळ आला तर RSI 40च्या जवळ असेल त्यावेळेला बाय करायचं.
सो these are a few important points that are to be noted. जर समजा फॉल आला निफ्टीमध्ये किंवा बँक निफ्टीमध्ये, तर बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बँक एक खूप जास्त वाढलेला शेअर आहे. आयसीआयसीआय बँक जर समजा 640 650च्या जवळपास आला तर त्याला उडी मारून घेणे, त्याच्या खाली जर आला तर अजून मोठी उडी मारून घेणे. त्यामुळे इथे एक फेज वाईज बाईंग आयसीआयसीआय बँकचं सहज पॉसिबल आहे. देन लेट अस टेक से डॉक्टर रेड्डी. आपण खूप वेळा बघितला आणि डॉक्टर रेड्डीचा बाय मी तुम्हाला आधी दिला होता बघा. मी इथे कुठेतरी बाय दिला होता जस्ट लास्ट वीक समवेअर वी वर टॉकिंग अबाउट बाईंग इट हिअर 4526 ला. इफ आय एम नॉट रॉंग भुजबळ मॅडमने आणि सारिका मॅडमने घेतला असेल. नाही मी नाही घेतला. सो सारिका मॅडमने नाही घेतला, भुजबळ मॅडमने मला विचारलं होतं इफ आय एम नॉट रॉंग, पण आता बघू आता घेतला असेल अथवा नसेल. अच्छा तुम्ही हा नाही घेतला, ठीक आहे. कॅडिला हेल्थ केअरला. हा तुम्ही त्या दिवशी आपण बोललो फोनवरती. हो 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 हो. कॅडिलाचं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे एक उत्तम बाय ऑपॉर्च्युनिटी आहेच आहे. आत्ताही तो रेस्टिंग झोन मध्येच आहे, जे आहे तर टाइमपासच्या झोन मध्येच आहे. तो जाईल, तो 600च्या दरम्यान शूट होईल. कसं असतं माहितीये का, ही बाईंग ऑपॉर्च्युनिटी आपल्याला तेव्हा दिसत नाही जेव्हा तो फॉल होत असतो. आपल्याला वाटतं की अरे आता त्याचा स्मॉलर ट्रेंड किंवा फॉलिंग ट्रेंड सुरू झाला. फॉर एक्झाम्पल कोटक बँक बघा, त्याने हाय क्रॉस केला. मी सांगितलं होतं इथे एक परफेक्ट बाय आहे ह्या लेवलला, म्हणजे कुठे साधारण 1716ला. हा बाय फारच लोकांनी केला नाही. मी सांगत होतो इथे जोपर्यंत तो घुटमळतोय तोपर्यंत बाय करा. तेव्हा मी म्हणजे बराच वेळ थांबायला लागलं, बऱ्याच जणांनी बाय केला आणि आहे तिथे नको राहू दे काय फार जात नाहीये म्हणून एक्झिट केला, आणि नंतर त्याने एक फार मोठी मूव 2000 पर्यंत दिली. पण मी बाय दिला होता कुठेतरी एप्रिल किंवा मे मध्येच. सो अशा पद्धतीने जातं ते. सो ऑल इन ऑल तुम्हाला जर समजा आता कॅडिला हेल्थकेअर अशाच छोट्या झोन मध्ये आहे, त्यामुळे कॅडिला हेल्थकेअर चांगला बाईंग ऑपॉर्च्युनिटी होऊ शकते. जर पडलं मार्केट तर हे जे आयसीआयसीआय बँक आहेत, कोटक बँक आहेत, इवन फॉर दॅट मॅटर ऍक्सिस बँक सुद्धा, हे तरी 3 शेअर्स चांगल्या पद्धतीने परफॉर्म करतील असं इन फ्युचर वाटतंय. सो जर फॉल झाला तर आम्ही आता म्हटल्याप्रमाणे आयसीआयसीआय बँक अजून मला कुठला तरी द्यायचा होता. ऍक्सिस बँक नाही कोटक खाली यायची वाट बघणं गरजेचं आहे. 1800-1900च्या दरम्यान घेऊ शकता. आत्ता पुन्हा एकदा तो नाही, म्हणजे त्याने इथून जर केला ना, इथून जर वरती गेला तो कोटक, म्हणजे या लेवलच्या वरती गेला 2011ला, आता 2016च्या दरम्यान आहे, 2011च्या वरती त्याने क्लोजिंग दिलं आणि वरती जात राहिला तर आपण मोमेंटम ट्रेडिंग घेऊ शकतो, मोमेंटम ट्रेड्स घेऊ शकतो. मोमेंटम ट्रेड म्हणजे इट इज गोइंग टू बी एक्झिक्युटेड जस्ट ॲट 10% ऑफ युअर कॅपिटल. इथे तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही 30-40% ऑफ कॅपिटलचा विचार करू शकता. इथे घ्यायचा तर फक्त 10% कॅपिटलच्या 10%, ठीक आहे. त्यामुळे आता घ्यायला हरकत नाही, पण कॅपिटलच्या 10%. ऍक्सिस बँक तुम्हाला ह्याच्यात फायदा असेल, एसबीआय मध्ये फायदा असेल इफ आय एम नॉट रॉंग. एसबीआय मध्ये ना थोडासा झाला. हा येस, फार नसेल पण ठीक आहे. हा आता ऍक्सिस बँक मध्ये जर समजा असेल, ऍक्सिस बँक एका रेजिस्टन्सला आहे. सो इवन दिस इज ऍक्सिस बँक पेक्षा मी आयसीआयसीआय बँक रेकमेंड करत आलोय. ऍक्सिस बँक जर समजा 824च्या वरती जाऊ लागला आणि त्याच्यावरती सस्टेन झाला तर ऍक्सिस बँक इज अ गुड बाय विथ 10% ऑफ युअर कॅपिटल. हा एक ऍक्सिस बँक एक ब्रेकआउट होऊ शकतो. सो आता तुम्हाला लक्षात येत असेल, आता 9:15 वाजलेले आहेत. काहीतरी झालं का? 9:15 माझ्याकडे वाजलेत आणि यांचं सुरू का नाही झालं? तुमच्या मार्केटचा व्हॅल्यू झालायला लागला का? हॅलो, हलतायत. हा तू एकदा अनशेअर करून परत शेअर करून बघशील का एकदा प्लीज? काय होत नाही अजूनही तुला? नाही रे, नाही अजून होत नाही. बरं, स्टॉप ऍड शेअर. आता हा आता दिसतंय. आता होतंय. बरं. नाही ह्याने काहीतरी घोळ घातला मात्र.
ओके, यासाठी आता लेआउट तयार असणं गरजेचं आहे. आता आपलं ओव्हरऑल ह्याचं ओरिएंटेशन कसं असणार आहे बघूया जरा. सॉरी, okay, so there is neither bullish nor bearish move that is coming in. आता RSI 5 मिनिटात 60च्या वरती आहे, 15 मिनिटात सुद्धा 60च्या वरती आहे. आता त्याने इथे सस्टेन व्हावं लागेल जर समजा मला कुठला ट्रेड प्लॅन जर करायचा असेल तर. मात्र हे बघा, इथे माझा एक रेजिस्टन्स ड्रॉ केलेला होता, सो तिथनं ते आता खाली पडताना दिसत आहे. सो त्याने जस्ट इथे रेजिस्टन्सला जस्ट टच केलं त्याने आणि खाली पडला. तो रेजिस्टन्स कसा ड्रॉ केला आहे मी, इट्स अ ट्रेंड लाईन रेजिस्टन्स, की त्याचे प्रिव्हियस 2 हाय मी मॅच केले 15 मिनिटांच्या स्केलवर. आणि आता ह्याच्यावरती जर समजा तो सस्टेन झाला, म्हणजे इफ बँक निफ्टी सस्टेन्स अबाव दिस, then I'm not going to be bearish, otherwise I can stay bearish before this. So इथे ह्या पॉइंटला मी bearish ट्रेड घ्यायचा प्रयत्न करेन. तो सो आता काय काय ऑप्शन शिल्लक राहतात. सो देर आर प्लेसेस वेअर यू कॅन टेक अ बिअरिश ट्रेड, देर आर प्लेसेस वेअर यू कॅन टेक अ बुलिश ट्रेड. आत्ता मी सांगितल्याप्रमाणे बँक निफ्टी एका रेजिस्टन्सला असल्यामुळे तिथे एक बिअरिश ट्रेड पॉसिबल आहे. पण आता त्याच्यात कसं काम करायचं बघा, मी जस्ट म्हटलं की त्याने या लाईनच्या 60च्या अबाव सस्टेन झालं पाहिजे मी बुलिश राहण्यासाठी. त्यामुळे इंडिकेटर्स काय सांगतायत, RSI सांगतोय की 60च्या वरती त्याने सस्टेन करू शकला नाही, ते म्हणजे इट इज अ बिअरिश इंडिकेशन. ड्रॉइंग्स पण तेच सांगतायत की दिस इज अ बिअरिश इंडिकेशन. सो ऑल इन ऑल आत्ता तरी मार्केटची कंडिशन किंवा मी कुठला शॉर्ट टर्म ट्रेड जर 5 मिनिटाचा स्कॅल्प वगैरे घ्यायचा असेल तर एका बिअरिश ह्याच्याकडेच झुकणाऱ्या गोष्टी आहेत, झुकणाऱ्या आपल्याकडे इंडिकेशन्स आहेत. सो आत्ता आपल्याकडे बिअरिश कुठल्या पद्धतीने घेऊ शकतो आपण. बिअरिश पण 2 मेथड्स आहेत, एक म्हणजे मी नेकेड घेऊ शकतो, दुसरं सिक्युअर्ड घेऊ शकतो. सो कुठे नेकेड घ्यायचं आणि कुठे सिक्युअर्ड घ्यायचं. सो इथे जर समजा कोणी सांगितलं ना की बुलिश घ्यायचं आहे, इफ द ट्रेड वॉज सपोज टू बी बुलिश, 60च्या वरती जर समजा असेल, लेट मी ट्रान्सलेट इट इन अनदर फॅशन. समजा 60च्या वरती क्लोज दिला आहे आणि 60च्या वरती सस्टेन झालं तर मी एक बुलिश ट्रेड घेईन, पण तो मोमेंटम ट्रेड होईल. RSI 60च्या वरती किंवा 40च्या खाली असताना घेतला, निव्वळ त्या बेसिसवर घेतला जाणारा जो ट्रेड आहे त्याला म्हटलं जातं मोमेंटम ट्रेड. म्हणजे सुटलेली ट्रेन पकडल्यासारखं आहे. म्हणजे ग्रोथ सुरू झाली आहे आणि सुटलेली ट्रेन मी पकडतोय. ह्या केसमध्ये कधीही मी नेकेड ऑप्शन्स घेणार नाही, इथे मी घेणार सिक्युअर्ड पोझिशन. म्हणजे मला इथे जर बुलिश पोझिशन घ्यायची असेल, 60च्या वर क्लोज झाला आणि मला बुलिश व्हायचं असेल, आय विल बी अ सिक्युअर्ड बुलिश, प्रेफर सिक्युअर्ड बुलिश ट्रेड. सिक्युअर्ड बुलिश कशा पद्धतीने, मी ITM कॉल बाय करणार आणि OTM कॉल सेल करणार, दॅट्स हाऊ सिक्युअर्ड आय विल बी. ठीक आहे, पण तो 60च्या वरती क्लोज होताना मला दिसत नाही. सो इथे मला जर समजा एक बिअरिश ट्रेड घ्यायचा आहे, सो व्हेरी लो रिस्क बिअरिश ट्रेड आय कॅन टेक हिअर. आणि व्हॉट इज द रिस्क इन्वॉल्ड हिअर, लेट्स से द हाय ऑफ दिस कॅन्डल. या हायच्या वरती जर समजा कुठल्याही कॅन्डलने क्लोजिंग दिलं तर मी एक्झिट करणार. म्हणजे किती पॉइंट्सचा हे आहे, 37,138, सॉरी चुकलं, हाय 37,328. सो हा फार वरचा हे नाहीये, फार वरची रिस्क नाहीये. सो अशा जो लो रिस्क ट्रेड आहे तो मी अनसिक्युअर्ड साठी ठेवू शकतो. येस, जिथे माझी रिस्क वाढते, जिथे मी मोमेंटम ट्रेड घ्यायला जातो तिथे डेफिनेटली मला काय ठेवावं लागेल, जिथे मी मोमेंटम ट्रेड घेतो तिथे मला सिक्युअर ट्रेड घ्यावा लागेल. इथे जर समजा मला ट्रेड घ्यायचा असेल, आय विल हॅव टू आय कॅन सिलेक्ट अनसिक्युअर ट्रेड हिअर, कारण त्याची रिस्क फार कमी आहे. जर समजा ह्याच्यावरती गेला तर मी एक्झिट करून टाकेन, द स्टॉप लॉस इज व्हेरी नियर. ठीक आहे, सो स्टॉप लॉस माझा खूप कमी किंवा खूप नियर असल्यामुळे मी एक से आय विल ट्राय अटेम्प्ट अ बिअरिश ट्रेड. लेट्स से मला एक बिअरिश ट्रेड अनसिक्युअर्ड किंवा नेकेड ट्रेड घ्यायचा आहे, म्हणजे मला पुट बाय करायचा आहे. आणि पुट बाय करायचं आहे आणि मला एक ITM पुट हवाय.
सो लेट मी ॲड, हे मी जरा काढतो आणि लेट मी ॲड से 37,600 पुट ॲडेड. ठीक आहे. याचा स्टॉप लॉस कुठे आहे माझा? याचा स्टॉप लॉस साधारण या कॅन्डलचा लो स्टॉप लॉस आहे, म्हणजे 361 ला स्टॉप लॉस आहे. हां, आता मी जेव्हा नेकेड पोझिशन घेतोय, ही नेकेड पोझिशन सिक्युअर्ड नाही आहे बाय डिफॉल्ट, बाय डेफिनेशन ती नेकेड आहे. नेकेड असल्यामुळे मी आत्ता त्याची प्राइस बघा, मार्केट पडतंय, तो पुट डेफिनेटली चढणार आहे. त्यामुळे आता मला कशा पद्धतीने घ्यायचं, मला असा ट्रेड घ्यायचा आहे जो ज्याच्यात मला कमीत कमी लॉस होईल, जर लॉस झाला तर, आणि प्रॉफिट असेल तर आपला प्रॉफिट लिमिटेड टू 500 रुपीज असतो. सो त्याला मी ऑलरेडी एक टार्गेट देऊन ठेवलेलं आहे. सो मला असा ट्रेड घ्यायचा आहे ज्याच्यात मला कमीत कमी तोटा होईल. सो मला काय करायचं, आय विल नाव हॅव टू बाय ॲट अ पॉईंट, जे 484 ला आहे ना, मी खाली लावतोय बाय जरा. सो आय एम सिलेक्टिंग अ ब्रॅकेट ऑर्डर. ब्रॅकेट, हा ब्रॅकेट आणि बास्केटमध्ये फरक आहे. ब्रॅकेट हा आपण नेकेड पोझिशनला वापरतो, बास्केट हा आपण सिक्युअर्ड पोझिशनला वापरतो. मी 440 ला बाय लावतोय, मार्केटला बाय लावत नाहीये. आणि इथे मी लावतोय से स्टॉप लॉस इज अ रॅन्डम फिगर 100 कमी. ॲक्च्युली स्टॉप लॉस माझा चार्टवरती आहे, स्टॉप लॉस हा जास्तचा म्हणून लावून ठेवतोय मी. आणि प्रॉफिटचे 20. सो ब्रॅकेट ऑर्डर म्हणजे ती ऑर्डर आपण नोट्समधलं जर समजा जास्त चांगलं हवं असेल तर नोट्स रेफर करा. नोट्समध्ये आपण बघितलं होतं. ब्रॅकेट ती ऑर्डर आहे ज्याच्या टार्गेट आणि स्टॉप लॉस आपण देतो. मार्जिन रिक्वायर्ड इज 11,000. सो आय जस्ट बाय हिअर. माझा स्टॉप लॉस त्याच्याहून लगेचच आहे खाली, किंवा 380च्या दरम्यान माझा स्टॉप लॉस आहे, त्यामुळे मी अजून खाली खरं तर ऑर्डर एक्झिक्यूट करू शकतो. लेट्स सी व्हॉट हॅपन्स विथ दिस. फार फार तर काय होईल, तो 440 ला येणार नाही. दॅट इज ऑल्सो विन विन सिच्युएशन. 440 ला आलाच नाही आणि अजून वरती शूट झाला तरी सुद्धा काही प्रॉब्लेम येत नाही. आज मी सांगितल्याप्रमाणे कालच सांगितल्याप्रमाणे आज ट्रेड घेतलाच पाहिजे असं नाही आहे. ऑपॉर्च्युनिटी जिथे आहे तिथेच ट्रेड घेणं गरजेचं आहे. सो 511 ला गेला. सो दिस इज अ व्हेरी स्लो प्रोसेस, त्यामुळे तोपर्यंत आपण बाकी अनालिसिस करू शकतो. 37,600च्या पुटवरती तुम्ही नजर ठेवा, तो 540 ला गेला आता. सो एक्सपेक्टेड जो फॉल होता तो आलेला आहे इथेच. आता ह्याच्यानंतर तुम्हाला जर मध्ये कुठे जर ट्रेड घ्यायचा असेल, सो लेट अस टेक दिस एज अन एक्झाम्पल. मध्ये तुम्हाला ट्रेड घ्यायचा म्हणजे काय, तुम्हाला वाटतंय की ठीक आहे अजून तो खाली जाणार आहे, त्यामुळे आहे तिथे शॉर्ट करूया. सो हा जो आहे ना, हा पुन्हा एकदा कसा ट्रेड झाला की तुमची गाडी सुटलेली आणि तुम्ही सुटलेली गाडी पकडताय. सो दिस इज ऑल्सो अ मोमेंटम ट्रेड. दिस शुड ऑल्सो बी एक्झिक्युटेड इन अ सिक्युअर्ड मॅनर. त्यामुळे इथे पण तुम्हाला याच्यानंतर म्हणजे थोडक्यात तुम्ही फक्त रेजिस्टन्स जेवढ्या जवळ आहेत तिथेच तुम्ही एक नेकेड पोझिशन एक्झिक्यूट करू शकता. एकदा का तिथून सुटली गाडी आणि तुम्हाला मध्ये ती गाडी पकडायची कुठेतरी अजून जास्त फॉल व्हायच्या आधी, तर तुम्हाला सिक्युअर्ड पोझिशन एक्झिक्यूट करावी लागेल. बरं, इथे एक रेजिस्टन्स आहे आणि इथे मी दुसरी एक लाईन ड्रॉ केली आहे जो की सपोर्ट आहे. तर इथनं सुटलाय म्हणजे लगेच तो येऊन दुसऱ्या क्षणाला इथे येणार अशातला भाग नाही. तो मध्ये टाइमपास खूप करू शकतो, और तो लगेचही येऊ शकतो. मार्केट ते मूड्सवरती चालतं, ते त्या दिवसाच्या किंवा कधी कधी त्या व्हॉलॅटिलिटीवरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. सो एनिवेज आत्ता खूप जास्त रेटने पडतंय एवढं आपल्याला दिसतंय. सो लेट अस टेक दिस एज अ केस आणि आपण थोडा वरती बाय करायचा प्रयत्न करू. नेकेड पोझिशनच मी बाय करतोय, मी मध्ये बाय करत नाही कुठे. आय एम ट्राइंग टू बाय नेकेड पोझिशन ओनली. सो आय एम पुटिंग अन ॲडिशनल पोझिशन से ॲट 480 490 फॉर दॅट मॅटर. 490चं एक्झिक्यूट होण्यासाठी 15 मिनिटांचं क्लोजिंग गरजेचं आहे माझ्यासाठी. त्यामुळे अजून 5 मिनिटं वाट बघेन आणि नंतर एक्झिक्यूट करेन. आत्ता नाही काय करणार, मला अजून 5 मिनिटं वाट बघायची गरज आहे. लेट्स सी हाऊ दिस 15-minute कॅन्डल इज फॉर्म्ड. अंटिल देन आय कांट कमेंट एनिथिंग. ही 15 मिनिटाचं आहे. सो हा 15 मिनिटाचा लेआउट आहे, हा 1 तासाचा लेआउट आहे, हे 5 मिनिटाचं आहे. हे सगळे बँक निफ्टीचे आहेत.
सो मी बँक निफ्टी चूज केलं. आता तुम्हाला लक्षात येत असेल मी बँक निफ्टी का निवडलं आणि निफ्टी का नाही निवडलं ट्रेड घेण्यासाठी. मला बिअरिश ट्रेड घ्यायचा आहे. आय विल चूज बँक निफ्टी इन दिस केस कारण इट इज नॉट दॅट बुलिश. 60च्या वरती नाही आहे. मला बुलिश ट्रेड घ्यायचा असेल तर डेफिनेटली मी निफ्टी निवडेन कारण तो 60च्या वरती आहे. प्लेन अँड सिम्पल. सो अशा पद्धतीने आपण एक्झिक्यूट करणार आहोत. लेट्स वेट फॉर दिस टू हॅपन. इफ इट हॅपन्स इट्स गुड. 440च्या दरम्यान आला तर बरं आहे. त्यात करून आज बुधवार आहे त्यामुळे फ्लक्च्युएशन जरा जास्त रेटने दिसतील. वरती असेल किंवा खाली असेल. तर तुम्ही ट्रेड घेतला पाहिजे असं नाही आणि मी सांगितल्याप्रमाणे जर घेतलाच ट्रेड तर स्टॉप लॉस असले आहे जिथे आपण लावलाय तिथे एक्झिट करणं तेवढंच गरजेचं आहे. बाय दॅट टाइम मला जर स्कॅल्प घ्यायचा असतं तर मी इथे निफ्टीमध्ये एक बुलिश स्कॅल्प घेऊ शकलो असतो एव्हाना. सक्सेसफुल सुद्धा झाला असता. बाय दॅट टाइम आपण सेक्टोरियल थोडा अनालिसिस करू शकतो. सेक्टर्समध्ये इफ यू चेक प्रायव्हेट बँक्स आणि फायनान्शियल सर्व्हिसेस 60ला रेजिस्ट करतायत. निफ्टी IT वरती आहे. निफ्टी IT चढतंय. एनर्जी चढतंय. ऑटो बुलिश आहे. फार्मा ठीक आहे. फार्मा रेजिस्टन्सच्या आजूबाजूलाच घुटमळत आहे. फार काही त्याच्यात मुवमेंट नाही आहे. FMCG इज अबाव गोइंग डाऊन. ठीक. नथिंग मेजर इन सेक्टर्स. कधी कधी पूर्ण सेक्टर्सचा व्ह्यू सुद्धा घेणं गरजेचं असतं तुम्हाला चांगला ट्रेड मिळण्यासाठी. सो दिस इज अ गुड इंडिकेशन ऑफ अ बिअरिश मूव फॉर द नेक्स्ट 15 मिनिट्स. असं नाही की बिअरिश मूव म्हणजे काय चला आता सांगितलंय शौनकने म्हणजे आता आज दिवसभर मार्केट पडेल असं होणार नाहीये. बिअरिश मूव इज टू द एक्सटेंट ऑफ द कॅन्डल ऑफ द टाइम फ्रेम दॅट वी आर सिलेक्टिंग. म्हणजे इथे मी 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये अनालिसिस करतोय सगळे म्हणून मी असं म्हणू शकतो की एक साधारण पुढची 15 ते 20 मिनिटं अजून बिअरिशच राहील मार्केट. बिअरिश जर राहणार असेल तर देअर नीड्स टू बी से इफ सपोज आय हॅव टू कॅच द बिअरिश ट्रेन हिअर. सपोज मला इथे एक ही मूव घ्यायला लागेल. इथे एक मला इथे मला सिक्युअर ट्रेड घ्यायला लागेल एक बिअरिश जर मला इथून खाली येणं एक्सपेक्टेड असेल मार्केटने तर. आणि त्याच्या वरती मला इथे जर समजा वरती गेलं तर आय विल हॅव टू वेट विथ दिस पर्टिक्युलर ट्रेड. सो मी काय करतोय आत्ता एक वेगळ्या पद्धतीचे इम्प्लिमेंट करतोय. से मी याची प्राइस वाढवून 490 करतो. नेक्स्ट स्टेप व्हॉट आय टेक इज आता मी एक सिक्युअर्ड बिअरिश घेऊन दाखवतो तुम्हाला पोझिशन की जर समजा मार्केट पडणार असेल इथून खाली पडणार अशी अपेक्षा आहे की त्याने 60 सोडलंय. सो लेट मी जस्ट टेक अ कंटिन्युइंग बिअरिश. लेट्स ऍड अ बास्केट. मला आता बाकी सगळे बास्केट्स म्हणजे डिलीट करावे लागतील. आता मला एक बिअरिश बास्केट ऍड करायचं आहे. सो लेट मी ऍड बास्केट सेम बिअरिश. सो लेट्स टेक से मला एक ITM पुट लागेल. हाच घेऊया काय प्रॉब्लेम नाही. 37,600 पुट. इथे ऑप्शन नीट सिलेक्ट करा मात्र. 37,600 पुट ऍड केला मी आणि
OTM मला लागेल साधारण त्याच म्हणजे से 37,400 पुट. नाही, 400 तेच 200 पुट. हा 285चा आहे. सो हा साधारण मॅच होतोय. तेच 200 हून खालचा this is also matching, so I'll just take this, I'll sell that आणि हे मी एक्झिक्यूट करतो आता. हे एक्झिक्यूट झालेत. सो आता माझ्या पोझिशन्स मध्ये काय काय दिसतंय बघा नीट. एकदा का तुम्ही बाय आणि सेल किंवा कुठलीही पोझिशन घेतलीत की तुम्हाला पोझिशन्स मध्ये ते डायरेक्टली दिसतं. सो आय बॉट अ पुट, आय सोल्ड अ पुट. माझा हा मेन ट्रेड आहे. ITM जो आहे तो मेन ट्रेड आहे. तो मी एंटर केलाय 570 ला आणि मी सोल्ड एक पुट सेल केलाय एक्सपेक्टिंग दॅट द मार्केट विल गो डाऊन इन द नेक्स्ट से 15-20 और 1 आवर. मी ही मूव घेतली. आणि दुसरा एक म्हणजे एक 570 ला एक हा मी एक एंटर केला आहे हा ट्रेड सिक्युअर ट्रेड आणि एक अनसिक्युअर ट्रेड इज वेटिंग ॲट 490 रुपीज. सो इफ द मार्केट गोज डाऊन और इफ इट कम्स अप टू 490 फॉर दॅट मॅटर, जर समजा मार्केट चढलं आणि पुट ऑप्शन पडला 490 पर्यंत, तर माझा एक स्कॅल्प रेडी आहे. तिथे मी एक छोटा 20 पॉईंटचा स्कॅल्प डिझाईन केला आहे. ठीक आहे. सो इन एनी केस इफ इट कंटिन्युअस द फॉल विथ अ ग्रेट एक्सटेंट तरी मला फायदा होणार आहे. जर समजा ते पडून थोडंसं वरती आलं तरी मला फायदा होणार आहे. मात्र जर समजा हे चढतच राहिलं तर माझा एक नुकसान आहे. त्यामुळे मला त्या पद्धतीने सुद्धा विचार करायला लागणार. जर हे चढतच राहिलं आय विल हॅव टू क्विट व्हेरेव्हर इट इज. जिथे मार्केट आहे जिथे आहे तिथे माझा स्टॉप लॉस हिट झाला असं समजून मला क्विट करावं लागेल. सो 495 ला शिफ्ट झालंय. मार्केट गेलंय आता चढतंय. चा एक्झिक्यूट झालाय. 480 ला गेलाय. आता माझं स्टॉप लॉसच्या जवळ जात आहे. सो आय विल हॅव टू बी अलर्ट. येस, स्टॉप लॉस इज ऑलमोस्ट एक्झिक्युटेड. सो मला आता स्टॉप लॉस 436 ला आलाय मार्केट. 490 चा माझा बाय आहे. असं असताना 436 ला आलाय. सो दिस इज वेर इन आय हॅव टू एक्झिट विथ वॉट एव्हर लॉस आय हॅव. सो साधारणपणे आता तुम्हाला लॉस दिसत असेल. मी सांगितल्याप्रमाणे लॉस सुद्धा होऊ शकतो. डेफिनेटली ते मार्केट येता दाखवतच असतं. आय हॅव टू एक्झिट विथ वॉट एव्हर अमाऊंट ऑफ दिस आय हॅव. सो इथे मी कंटिन्युइंग बिअरिश घेतलाय, मात्र मार्केट वरती जातंय. सो मला दोन्ही एक्झिट करायचे आहेत. इथे एक्झिट पोझिशनचा ऑप्शन एक ओपन राहतो माझ्याकडे. सो इफ आय वॉन्ट टू एक्झिट ऑल द पोझिशन्स आय एक्झिट इट युझिंग दिस पर्टिक्युलर ऑप्शन हिअर. ठीक. सर मी दुसरा लॅपटॉपला पण जॉईन करतेय तर ते हा तेवढं फक्त हे करा. हां, वेटिंग दिसतंय मला त्याच्यावर. नाही आहात तुम्ही ऑलरेडी. हां हां हां, हे केलं, ॲक्सेप्ट केलं. हो चालेल, ठीक. थँक्यू. हां, ओके. सो नाव सपोज आय वेट टिल दिस पर्टिक्युलर पॉईंट. लो ह्याचा 423 आहे. सपोज I decide to wait till 423, it doesn't cross 423. फार पटापट मूव्ज होत आहेत त्याच्या. आणि मी सांगितल्याप्रमाणे आज बुधवार असल्यामुळे एक व्होलॅटिलिटी सुद्धा चांगल्या अमाऊंटची आहे. ज्या रेटने लॉस चढला होता त्या रेटने लॉस कमीही होतो. मात्र आपल्याला एक्झिटची तयारी कधीही ठेवावी लागते. ते जर समजा नाही ठेवलं आणि तर प्रॉब्लेम होऊ शकतो.
So let's say right now my target is of the scalp is say 510. So considering की त्याचं ओव्हरऑल आता हे दिसत नाहीये, तर जर समजा ह्या कॅन्डलच्या वरती काही दिलं जर समजा, तर मी एक्झिट करतोय. आता हे आहे तेच टार्गेट मी तसंच ठेवणार आहे. जर समजा नाही झालं तर ठीक, इट्स फाइन, आय एक्झिट wherever it is, I'll just exit. त्या लॅपटॉपला स्क्रीन नाही दिसणार का मला? दिसणार ना, सगळ्यांना स्क्रीन दिसणार. दिसत आता नाही माझा मला. तो 4 नाही तुम्ही अरे रिजॉईन. माझ्यासारखंच झालंय ते. अनशेअर करून हा. शेअर केलं की दिसेल असं होईल ते. ठीक आहे, एकच मिनिट. ओके, तो आता 490 ला आत्ता पुन्हा एकदा जस्ट जाऊन आलाय शेअर. जर समजा तो 490 हुन 520 ला 510 ला गेला तर इट विल बी एक्झिक्युटेड ऑटोमॅटिकली. म्हणजे माझं टार्गेट एक्झिक्यूट होईल. एक टार्गेट म्हणजे स्कॅल्पिंग टार्गेट. सो राईट नाव आय एम इन लॉसेस, बट लेट्स सी, लेट्स होप जर समजा काही झालं, विल हॅव ऑपॉर्च्युनिटी टू एक्झिट ऑल्सो और टू इवन कंटिन्यू. सो पुन्हा एकदा तो 460 क्रॉस होतोय. लेट्स सी. अनशेअर करून मला शेअर स्क्रीन केलं, आता दिसलं पाहिजे. हो आला. दिसली पाहिजे सगळ्यांनाच. येस दिसते. थँक्यू. मला नाही दिसत या गोष्टी. बरं, आता मी पुन्हा एकदा स्टॉप शेअर करून पुन्हा एकदा शेअर केलं, दिसली पाहिजे. Let's check what happens with this trade. सो आता तो 500 ला गेलाय. माझं टार्गेट 510च आहे. 5 मिनिटाची मुवमेंट सुद्धा आपण बघू शकतो. माझ्या टार्गेट होऊन बरोबर एक साधारण 7 ते 8 पॉईंटचा मिस झालाय माझं टार्गेट. सो आता मला काहीतरी बघू, आय विल हॅव टू एक्झिट वन ऑफ देम. लेट्स सी, एक्झिट झालं पाहिजे होतं मला. येस, एक्झिट झालेलं आहे. सो आता बघा, मगाशी तुम्हाला लॉस दिसला असेल 2000 समथिंग. आता तो 61 ला आलाय लॉस. इथल्या 61 रुपये 220 रुपये. सो आता माझ्याकडे फक्त माझी कुठली पोझिशन एक पेंडिंग आहे, ती म्हणजे माझी कंटिन्युइंग बिअरिश पोझिशन पेंडिंग आहे. कंटिन्युइंग बिअरिश पोझिशनचा स्टॉप लॉस कुठे आहे? कंटिन्युइंग बिअरिश पोझिशनचा स्टॉप लॉस आहे ही वरची रेश. ह्याच्यावरती जर समजा क्लोजिंग मिळालं मला, मी लगेच एक्झिट करून टाकणार. दॅट मीन्स मार्केट ह्याच्यावरती गेलं तर मी एक्झिट करून टाकणार. अदरवाईज आय एम इन अ सेफ पोझिशन. आता तुम्हाला दिसत असेल की इथे थोडा प्रॉफिट व्हायला लागला आहे. चेक दिस आउट. 383 रुपयाचा प्रॉफिट सुरुवात झाली. बघा आता तुम्हाला आत्ता समोरच मी एक स्कॅल्प घेतला. त्या स्कॅल्पमध्ये 500 रुपये मला मिळाले. ते 500 रुपये आत्ता माझ्या खिशात आहेत. ते दॅट इज गोइंग टू रिमेन अनअफेक्टेड. सो हे जे 500 रुपये मला मिळाले ते आता माझे आहेत. त्याच्यावरती जर समजा लॉस झाला ह्या ट्रेडमध्ये, असं होऊ शकतं का की ह्या ट्रेडमध्ये लॉस झाला? अर्थात होऊ शकतं. मी एक्झिट करून टाकेन, पण निदान 500 रुपये मी एका ट्रेडमध्ये कमवलेत. त्यामुळे तेवढं तरी म्हणजे हे 2 डिव्हिजन्स करण्याचा सगळ्यात मोठा फायदा हा असतो. जस्ट चेकआउट मार्केट ज्या अर्थी इथे हे होतं त्या अर्थी बिअरिश जात आहे खूप. चेक दॅट आउट. सो आय नाव हॅव टू प्लॅन द एक्झिट ऑफ दिस पर्टिक्युलर ट्रेड. सो मी कितीला एंटर केलं, आय हॅव टू चेक माय एंट्री पॉईंट.
say my entry point is at 570. Okay, my entry point is at 570. I'll plan 50 points ahead, म्हणजे 620 च्या दरम्यान कुठेतरी माझा एक्झिट मी डिझाईन करून ठेवण्याचा. सो लेट्स एक्झिट ॲट 620. नाही, इथे रेग्युलर मार्जिन 620 एक्झिट सेल. जर गेलं तर सो आत्ताच ते 608 ला गेलं होतं. सो आय वुड हॅव एक्झिटेड हिअर ओनली, बट मी आधी लावून नव्हतं ठेवलं, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला. पण ठीक आहे, गेलं तर ते जाईल जास्त पॉईंट्स नाही खाली. असे ओव्हरऑल लक्षणं आहेत, बट देअर कॅन बी अ रिव्हर्सल एज वेल ॲट एनी पॉईंट ऑफ टाइम. यू आर एक्सपेक्टिंग. आपण जेव्हा मार्केट 5 मिनटं 10 मिनटं 15 मिनटं या झोनमध्ये असतो तेव्हा काहीही होऊ शकतं. या स्टेजमध्येच असायला लागतं आपल्याला. मी कमवलं तर प्रॉफिटच कमवेन, प्रॉफिटमध्येच बाहेर पडेन, अशा ॲरोगन्समध्ये बऱ्याच जणांचे लॉसेस कॅपिटलच्या इक्विव्हॅलंट होतात किंवा कॅपिटलपेक्षा जास्त होऊन जातात. सो असं चालत नाही राहून. पहिला जेव्हा मार्केटने एवढी उडी मारली होती मोठी, तेव्हा मी फर्स्ट रिॲक्शन म्हणजे हीच होती की त्यांनी जर नाही केलं, बिअरिश मूव्ह नाही दिली, तर मला एक्झिट व्हावं लागेल. विच आय डिड, वन ऑफ द ट्रेड्स आय वॉज ऑन द वर्ज ऑफ एक्झिटिंग जेव्हा त्यांनी रिव्हर्स मूव्ह सुरू केली, म्हणून मी शांत आहे तिथेच थांबलो. सो आत्ताही माझा एका पोझिशनमुळे तसा लॉसच दिसतोय क्लिअरली. इथे दिसत असेल तुम्हाला. येस, प्रॉफिट आणि लॉसच्या आत्ताही मी मध्येच आहे, बट एक मेजर लॉस जो होणार होता, एक 2200-2300 रुपयाचा जो लॉस दिसत होता, त्याच्यापासून मी वाचलो. आत्ता मी सांगितल्याप्रमाणे 500 कमवलेत, पण त्याच्या ओव्हर अँड अबाव कमवण्यासाठी मार्केटने अजून खाली पडणं गरजेचं आहे. माझं एक्झिक्युशन 570ला आहे, त्यामुळे 570च्या हून वरती पुट ऑप्शन गेला पाहिजे. 620ला जाईल तर ऑटोमॅटिक एक्झिट होईल. चा एक्झिट मी लावून ठेवला आहे. ठीक आहे. इवन इफ आय हॅव टू क्लोज दिस ॲट अ लॉस म्हणजे कधी होईल मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, जर मार्केट आता उडी मारून ह्याच्याही वरती गेलं, ह्या लेवलचा, व्हॉट एव्हर लॉस इट इज, 1500-1600 रुपयाचा लॉस होऊ शकतो मला या ट्रेडमध्ये एक्झिस्टिंग जो मी ठेवला आहे आता. मी तो लॉस एक्सेप्ट करायची तयारी ठेवलेली आहे. सो इट्स नाव ॲट 540. इफ इट गोज अराउंड से 570 प्लस, आपल्याला 570च्या वरती प्रॉफिट होणं सुरू होईल. ही जी मार्क आता तुम्हाला थोडासा, जर समजा फायरचे युजर असाल तर तुम्हाला काही गोष्टी ऑब्झर्व होत असतील. ह्या ज्या लाईन्स दिसत आहेत ना, ह्या मार्क त्यांनी करून दिल्यात की तुम्ही एंटर कितीला झालात. ह्या ट्रेडमध्ये तुम्ही एंटर झालाय 570ला साधारणपणे, आणि त्याच्यावरती जेवढे पॉईंट्स हे वरती जाईल तेवढ्यावरती तुम्हाला इथे प्रॉफिट सुरू होईल. आता मला ह्या पोझिशन मधला लॉस बघा, इथे दिसत असेल 900 रुपये साधारणपणे लॉस आहे. $900-700 इथे अल्टर होत असतो. सो 620चं जे लावलेली ही जी लाईन आहे, दॅट इज माय टार्गेट लाईन, जी मी एक्झिटला लावून ठेवलेली आहे. मार्केट ज्या अर्थी पुट पडतोय त्या अर्थी मार्केट चढताना दिसतंय. बघा, मी होल्ड करतोय आता. मी 15 मिनिटांच्या वरती एक ट्रेड होल्ड केलाय, पण हा कुठला ट्रेड आहे? हा ट्रेड सिक्युअर्ड आहे. मी काल सांगितल्याप्रमाणे मी कधीच होल्ड केलेला ट्रेड हा नेकेड ऑप्शन बाय ट्रेड असता कामा नये, हा एक नियम आहे. सो नेकेड ऑप्शन बाय ट्रेड जर समजा मी होल्ड करत असेल, दॅट्स डेफिनेटली म्हणजे माझं काहीतरी चुकतंय. ओके, उद्या एक्सपायरी आहे, त्यामुळे प्रीमियम्स खूप झपाट्याने पडणार आहेत. सो आता 530ला हे आहे आपला ऑप्शन. सो विल हॅव टू चेक काय होतंय पुढे. हा खाली पडतोय की नाही त्याच्यावरती आपलं सगळं अवलंबून आहे.
ठीक आहे. आता आपल्याला एकच काम आहे, ते म्हणजे वेट अँड वॉच. इफ स्टॉप लॉस गेट्स हिट, एक्झिट. इफ स्टॉप लॉस डझंट गेट हिट, वेट. तेवढंच काम आहे. इथे वेट करणं अलाउड आहे, कारण तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे सिक्युअर्ड पोझिशन घेतलेली आहे, ऑप्शन सेल केलेला आहे. त्यामुळे ह्याच्यामुळे जे होणारं नुकसान आहे, सेलिंगमुळे जे होणार किंवा प्रीमियम इटिंगमुळे होणारं जे नुकसान आहे, त्याची आपण प्रोव्हिजन ऑलरेडी करून ठेवलेली आहे. आत्ता माझा स्टॉप लॉस मी अजून कॉन्झर्वेटिव्ह लेवलला विचार केला तर स्टॉप लॉस खरा तोही जर नाही ठेवला तरी ह्या लेवलच्या वरती जर जात असेल, त्याचा हाय जर क्रॉस केला, 278ची लेवल जर क्रॉस केली त्याने बँक निफ्टीने, तर इट इज व्हेरी सॅड. दॅट मीन्स वी हॅव टू एक्झिट राईट अवे. 278च्या लेवलपर्यंत किंवा त्याच्यावरती थांबण्यात काही अर्थ नाही. बघू, आता तरी ते वरती चढतंय म्हणजे माझा लॉस वाढतोय. आता बघा, सिक्युअर्ड पोझिशन मध्ये माझ्या विरुद्ध मार्केट जातंय, पण पोझिशन सिक्युअर्ड असल्यामुळे माझा लॉस पहिल्यांदा जेवढा वाढत होता तेवढा आता वाढत नाही. पहिल्यांदा तुम्हाला 1600, 1700, 2000, 2200 पर्यंत लॉस मी गेलेला बघितला होता. आता तसा वाढताना दिसत नाही. लॉस आहे पण तो लिमिटेड राहतो. ऑप्शन्स मध्ये लॉस लिमिट करता येणं ही पण एक स्किल आहे, आणि एकदा आलं की ते चांगलं, म्हणजे तर तुमचे पैसे भरपूर वाचू शकतात. इट्स टर्निंग बुलिश, सो आय थिंक आय हॅव टू गेट माय सेल्फ रेडी फॉर एक्झिट. ऑप्शन्स मध्ये वोलॅटिलिटी आज जास्त आहे, कारण आज बुधवार आहे. उद्याच्या एक्सपायरीचे ऑप्शन्स आपण सिलेक्ट केलेत. आज प्रॉफिट होणं गरजेचं नाहीये. आज आपल्याला थोडं शिकायला मिळणं गरजेचं आहे. त्यामुळे आज आपण जर समजा माझ्यासोबत ट्रेड घेतलायत आणि लॉसला क्लोज करायला लागतोय तरी पण ठीक आहे. दॅट्स नॉट अ प्रॉब्लेम. वी हॅव लर्न्ड मेनी थिंग्स टुडे. कधी आपण हे करणार आहोत, कधी आपण स्कॅल्प घेणार आहोत आणि कधी आपण हे घेणार आहोत, सिक्युअर्ड पोझिशन घेणार आहोत, हे जरी आजच्या सेशनमधनं आपल्याला कळलं तरी सफिशियंट आहे. सर इथे इन्व्हेस्टमेंट किती झाली आहे टोटल दोन्ही टोटल सिक्युअर्ड पोझिशन? इन्व्हेस्टमेंट सिक्युअर्ड मध्ये, येस, लेट्स चेक दॅट ऑल्सो. सो अवेलेबल बॅलन्स, हां, इन्व्हेस्टेड इथे दिसत असेल. हां, युटिलाइज अमाउंट 32,000, 32,000. पण आता फक्त अनसिक्युअर्ड एक्झिक्युटेड आहे. हां, सॉरी, आता फक्त सिक्युअर्ड एक्झिक्युटेड आहे. ह्याच्यात अनसिक्युअर्ड जर ऍड केलं तर 15,000 ऍड करा. साधारण 40 ते 45,000 आपल्या दोन्ही पोझिशन्स एक्झिक्यूट होऊ शकतात. ओके, सो हे होऊ शकतं. हां, मी काल सांगितल्याप्रमाणे ऑप्शन्स मध्ये काम करायचं असेल तर, बाईंग मध्ये नुसतं काम करायचं असेल तर साधारण 50,000चा बॅलन्स गरजेचा आहे. 50,000चा बॅलन्स फक्त इंट्राडे साठी वेगळा ठेवायला लागेल. आणि जर समजा सेलिंगमध्ये, ऑप्शन सेलिंगमध्ये काम करायचं असेल तर 1 लाखाचं काल जे सांगितलं ते फार गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला 1 लाखात काय होणार, तर ती कालची आपली आयर्न फ्लायची स्ट्रॅटेजी नुसती एक्झिक्यूट होणार आणि ते 1 लाख रुपये युटिलाइज होणार. त्याच्या ओव्हर अँड अबाव तुम्हाला जर जायचं असेल, म्हणजे 1 लाखाच्या वरती तुम्हाला डे ट्रेडिंग जर करायचं असेल तर त्याच्या वरचा 50-60 हजारचा बॅलन्स तुमच्याकडे अकाउंटला असला पाहिजे. ओके. सो आता पुन्हा एकदा सर, हां बोल. एक अपस्टॉक्सला बास्केट ऑर्डर आहे ऑप्शन? अपस्टॉक्सला वेगळ्या पद्धतीने त्यांनी काहीतरी, मी काल ते शोधत होतो की अपस्टॉक्सला कसं काय करायचं, तर त्याच्यात त्यांनी स्ट्रॅटेजी बिल्डर नावाचं काहीतरी प्रकरण दिलंय ना, त्याच्यातनं आपण ऑर्डर्स ऍड करू शकतो. सो एक्सप्लोर स्ट्रॅटेजी बिल्डर. हां, तो IIFL सिक्युरिटीला पण तसाच आहे, स्ट्रॅटेजी बिल्डर. हां, ते ऍक्च्युली बास्केट ऑर्डर सरळ सोट असलेलं खूप उत्तम असतं, स्ट्रॅटेजी बिल्डर. आणि आपण ते आणि खरं मी ह्यांना पण रेकमेंड केलेलं आहे, ह्या फायर्सवाल्यांना पण. मला खरी जास्त सिस्टीम झिरोदाची आवडली या बाबतीत, जिथे मार्जिन स्पेसिफिकली दिसतं. पण झिरोदा एका बाबतीत लिमिटेड आहे, तो म्हणजे तिथे मार्जिन दाखवतो तो, पण तुम्हाला डीपर OTM म्हणजे 50 रुपयाचा OTM जो बाय करायला लागतो, तो झिरोदात अलाउडच नाहीये, तो देतच नाही.
50 Okay. रुपयाचं OTM you can't buy using Yes. Zerodha, not because Zerodha is disallowing, because SEBI has restrictions की Zerodha ने किती नंबर ऑफ पोझिशन्स घेतल्या पाहिजेत Zerodha थ्रू, ते फुल झालेलं आहे, सॅच्युरेटेड आहे आता Zerodha, म्हणून मी फायर्सला ऍक्च्युली रेकमेंड केलं आता. ठीक आहे, फायर्स Okay, इज okay. रेकमेंडेड शिफ्ट आत्ता तुर्तास तरी. जर समजा झालं काय नंतर अपस्टॉक्स मध्ये चांगलं, तर मी अपस्टॉक सुद्धा सांगेन. आधी मी अपस्टॉक सांगत असे बाय द वे, पण ठीक आहे आता नाही आहे खास अपस्टॉक्स. अपस्टॉक्स प्रो वेब 4.0 पण आलाय, पण त्याच्यात हा अजून हा त्यांनी म्हटलंय की बिल्डअप होत आहेत. येस. बघूया. हा, आत्ता तुम्हाला ऑप्शन्सच्या ह्याच्यावरनं एक जाणवलं असेल, ऑप्शन्सच्या प्राइसिंग ज्या प्रकारे फ्लक्च्युएट होतात त्याच्यावरनं एक जाणवलं असेल. शेअर्सचे प्राइसेस एवढे फ्लक्च्युएट होत नाहीत ऑप्शन्स इतके, म्हणून ऑप्शन्समध्ये कमवायची ऑपॉर्च्युनिटी खूप जास्त आहे. मात्र जर त्याचा म्हणजे ती काय आहे, दुधारी सुरी आहे ऑप्शनची. जर समजा तुम्हाला नीट वापरता आली नाही, तर दोन्ही धार तुमच्याच पोटात लागणार, तुमचंच नुकसान होणार आहे थोडक्यात. सो जर समजा ज्याला ती वापरता आली चांगल्या पद्धतीने, त्याला भरपूर कमावता येऊ शकतात. ज्याला ते चांगल्या पद्धतीने वापरता येत नाही, तो खूप जास्त लॉसमध्ये जातो. त्यामुळे ऑप्शन्समध्ये काम करताना खूप जास्त काळजीने काम करायचं आणि स्टॉप लॉस स्ट्रिक्ट ठेवायचा. जर नाही आपल्या म्हणजे नाही जाते मग त्याच्यावरती गेलं की त्याला एक्झिट होणं फार गरजेचं आहे विचारू. आपल्याला. हां, सर इथे आपण बोला. पुट बाय किती घेतला आणि पुट सेल किती घेतला ते हे सांगा ना फक्त मला आकडा ते परत. इथे बघा. हां, तुम्हाला स्ट्राईक प्राइजेस हवे असतील तर इथे हे बघा, हा. इथे दिसतं. पुट बाय केला मी 37,600चाच पुट बाय केला आणि मी सेल केला, पुट सेल 37,100चा केला. म्हणजे बघा अर्धी प्राइस होते का बघा, अप्रॉक्सिमेटली अर्धी प्राइस होत होती. अप्रॉक्सिमेटली अर्धी प्राइस होते. साधारण तो 500 550चा आहे तर हा 240चा आहे, मग ते होऊन जात होतं. हे स्कॅल्पिंग मध्ये केलं ना, आणि याच्यामध्ये सेक्युअर्ड मध्ये काय ते काय नाही, amount हाच सिक्युअर्ड आहे. अनसिक्युअर्ड जो केला तो मी आत्ताचा जो वरचा घेतला तर त्याच ऑप्शन आहे 37,600च्या ऑप्शन मध्ये मी कितीला बाय केला होता आपण सांगा बघू, मला आता आठवत नाही. 490ला बाय केला आणि 510ला एक्झिट केला. 510ला सेल केला का असं म्हणायचं? 510ला सेल केला. 490ला बाय, 510ला सेल. हा, सो आणि असं मग मी दोन अशा दोन घेतल्या. कॉम्बिनेशन एक्झिक्यूट केलं मी. एक सिक्युअर्ड जो कंटिन्यू होणार आहे आणि एक अनसिक्युअर्ड जो आहे तिथे एक्झिट होणार आहे. जर समजा लॉस झाला तर लॉस, प्रॉफिट तर प्रॉफिट, पण 5 मिनिटात एक्झिट झालं पाहिजे. आणि मग 620 आता तुम्ही जे लावले ते कशाला लावले तुम्ही? 620 जो लावलाय तो सिक्युअर्डचा एक्झिट आहे. सो आता 505ला आहे तो, 620ला जाणं गरजेचं आहे माझा सिक्युअर्डचा एक्झिट होण्यासाठी. सो कोणीही कितीही ठरवलं तरी ऑप्शन प्राइसेस कोणीही फ्लक्च्युएट नाही करू शकत. त्यामुळे बरेच जण म्हणतात अरे मी घेतल्या वरती जातोय किंवा घेतल्या खाली जातोय म्हणजे सगळ्यांनी मला फसवायचं ठरवलं. असं काही नसतं. मी घेतल्यानंतर सुद्धा आता तुम्हाला जाणवलं असेल की एकदम ही फ्लक्च्युएशन आलंच. ह्या छोट्या फ्लक्च्युएशन्स येणारच आहेत. फ्लक्च्युएशन्स एक्सपेक्ट करूनच आपल्याला हे मांडायला लागतं की ठीक आहे, जर फ्लक्च्युएशन आलं तर मला एक्झिट करायचं, दॅट्स इट. सो आय हॅव टू एक्झिट द लॉस, एक्झिट ॲट अ लॉस. सो आत्ता सुद्धा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 1,000-1,500चा लॉस याच्यात एक्सपेक्ट केला. जर झाला तर मला एक्झिट करावं लागेल. सो आत्ता काय आपल्याकडे वेट अँड वॉच करणे सोडून पर्याय नाही येत आहे. तोपर्यंत काही कोणाला डाऊट्स असतील तर अवश्य विचारा. तोपर्यंत सेक्टोरियल आपण ॲनालिसिस सुद्धा करू शकतो. तोपर्यंत काही डाऊट्स असतील तर तेही बघू शकतो. अरे याचं काय झालं आता?
रिलायन्स वरती जातोय म्हणून मार्केट वरती चढतंय का? मार्केट वरती आहे. बँक निफ्टी फार वरती नाही आहे. बँक निफ्टीचं काही सांगता येत नाही. ओके, लेट्स चेक द सेक्टोरियल व्यू. आहे निफ्टी मीडिया 9% ने वरती आहे. बर, ओ माय निफ्टी मीडियाला एक चांगला बाय ठरू शकतो. चेक लॉंग टर्म. ठीक, ऑटो एक चांगला आहे दिसतोय. ऑटोला फार विशेष पोझिशन नाही आहे. ओके, ओव्हरली मध्ये खूप वरती, 15 मिनिटात 60च्या वरती. बर, ओके. आत्ता कुठला बाय किंवा सेल देता येऊ शकतो कायचा विचार करतोय. PSU बँक वरती आहे. अच्छा, ठीक. लेट्स ट्राय ऑटो ओनली. ऑटो मध्ये आपल्याला काय देता येईल? बाळकृष्ण एंड म्हणजे ते काय बघायलाच नको. एखादा परत आपण सॅम्पल म्हणून एक हा असाच प्रयोग करू शकतो. तुम्ही हे ना काय करायचं, जे- एक्झिक्यूट नाही करायची ऑर्डर, हा, फक्त एक डेमो म्हणून परत पुन्हा एकदा एक्झिक्यूट नाही करायची तर मग आत्ता आहे तिथेच तुमचं जे ओरिएंटेशन आहे ते टेस्ट करण्यासाठी एक ट्रेड घेऊन बघा. ऑन पेपर लिहायचा ना फक्त. हा राईट इट ऑन पेपर. हा चालेल ना, पण तो म्हणजे पहिल्यापासून जर सांगितलं तर हा, थोडं. म्हणजे काय आहे, आता समजा आपल्याला एक बुलिश किंवा बिअरिश ट्रेड घ्यायचा असेल. हा इथून लेटेस्ट टेक अ बिअरिश ट्रेड. लेटेस्ट टेक अ बिअरिश ट्रेड. तुम्हाला एक्सपेक्टेड काय की इथून बँक निफ्टी खाली पडेल. जर तो इथपर्यंत गेला तर इथे आपटून खाली पडेल असं एक्सपेक्टेड आहे, असं धरून चालू समजा. असं स्टेप बाय स्टेप एक सांगा, जस्ट आम्ही लिहून घेतो ते आम्ही. येस, आता सो काय कराल इथे बिअरिश आहे आता असं आपण ह्या ठरवलं. केस मध्ये सो इफ इट इज अ बिअरिश, इफ तुमचा ओरिएंटेशन बिअरिश आहे, या केस मध्ये काय कराल, बास्केट ऑर्डरच्या त्याच पोझिशन एक्झिक्यूट करायच्या ज्या आपण काल म्हटलं होतं. म्हणजे काय, इथे आल्यानंतर म्हणजे याच्या जवळ प्राइस आहे का आता, ही नाहीये, थोडी लांब आहे. सो इथे मी कुठलीही नेकेड पोझिशन एक्झिक्यूट करणार नाही. सपोर्ट अँड रेजिस्टन्सच्या जेव्हा प्राइस जवळ असेल तेव्हाच मी नेकेड पोझिशनचा विचार करेन. म्हणून मी नेकेड पोझिशन घेताना इथे ज्याच्या जवळ प्राइस असताना घेतली होती, ती जी आत्ता घेतलेली नेकेड पोझिशन आहे ती सुद्धा. सो आत्ता नेकेड पोझिशन मला घ्यायची असेल तर मी इथे घेणार नाही, ती मी इथे जवळ घेईन. आत्ता मला सिक्युअर्ड पोझिशन एक्झिक्यूट करायची, तर बास्केट ऑर्डरला क्लिक करायचं. सिक्युअर्ड बिअरिश हवी आहे मला पोझिशन, त्यामुळे ऍड अ न्यू बास्केटला जायचं. इथे लेट्स से आता प्राइस आहे 37,184. सो 37,200 घेऊया रेफरन्सला. 37,200 ची प्राइस आहे, ती तुम्हाला ह्याचा बिअरिश पोझिशन करायची. सो आता तुम्हीच मला सांगा की सिक्युअर्ड बुलिश साठी ITM पुट म्हणजे कुठला पुट येणार? ITM पुट येणार 37,400चा पुट. लेट्स से 37,400चा एक पुट. तो आता साधारण 350 आहे, तो मी ऍड केला. 37,400चा पुट. 37,400 बरोबर. आणि ITM, आणि आता मला OTM पुट हवाय, तो असेल साधारण 37,200चा पुट. 37,200 पण आता 37,200 नाही, आता तो आपल्याला प्रीमियम असा पाहिजे, ज्याचा प्रीमियम असलेला तो हे पाहिजे, ज्याचा
हा. 350चा अर्धा म्हणजे 150 असला पाहिजे तो त्याचा प्रीमियम. सो लेट्स टेक 37,000. हा 150च्या जवळ आहे हा. येस, म्हणजे हा मला 37. करायचा आहे 37,000 पुट. हा हा मला हा करायचा OTM आहे आपण सेल. हा मला करायचा आहे सेल. सो हे मी प्लेस वर क्लिक केलं की ऑर्डर एक्झिक्यूट होणार. हा ओके. आणि बाय प्रीमियम दॅट टाइम इथे प्रीमियम ज्या वेळेला आपण बोलतोय हा शब्द प्रीमियम, त्यावेळेला फक्त तो कुठला डबल असावा आणि कुठला त्याच्या निम्मा असावा, ओटीएम पेक्षा ते फक्त एकदा फक्त सांगा ना. आयटीएम च्या हा निम्मा ओटीएम चा प्रीमियम अच्छा. असावा की पोझिशन प्रेफरेबली सिक्युअर चांगली राहते. आयटीएम आयटीएम च्या निम्मा असला पाहिजे ओटीएम चा प्रीमियम. आयटीएमच्या निम्मा ओटीएम असला पाहिजे. ओटीएम चा प्रीमियम. ओके. हा टाटा मोटर्स कॅन बी अ गुड बाय इन मेनी एस्पेक्ट्स बट नाही, फार चांगला नाही होता टाटा मोटर्स. अरे टाटा मोटर्स माझ्या होल्डिंग मध्ये आहे, प्रॉफिट असेल. आय गेस ओंकारला पण प्रॉफिट असेल टाटा मोटर्स मध्ये. हो हो, मी पण होल्डिंग मध्ये ठेवले. हो हा चांगलं आहे. आहेत ऑटो आहे, ऑटोला वरती जाण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. बजाज ऑटो एक चांगला आहे. बजाज ऑटो कॅन बी अ गुड, हेवी आहे जरा पण चांगला आहे. बघा बजाज ऑटो एका ह्या लेवलला जर समजा आला 3400च्या जवळपास, तर तिथे पुन्हा एकदा उडी मारून घेण्यासारखा शेअर आहे. बँक निफ्टी इज गोइंग डाऊन. सो आता आपला प्रॉफिट पुन्हा सुरू झाला आहे. सो मी पुन्हा एकदा तिकडे जातो. वॉच लिस्ट शिफ्टिंग आणि बघितलं ना तर फायरसमध्ये खूप जास्त चांगलं आहे, त्यामुळे जरा बरं पडतं ते. अरे किती होता आपला ऑप्शन तो विसरलोच मी. 37,600 पुट. 501 ला आत्ता आहे, 506 ला आहे. जाणवत असेल तुम्हाला साधारण 510च्या वरती गेला की माझं इथे प्रॉफिट सुरू होतो. सो यू कॅन से दॅट 510 इज माय ब्रेक इव्हन. 510 माझा ब्रेक इव्हन आहे खरं तर. त्याच्यावरती माझा प्रॉफिट सुरू होतो, पण आत्ता तरी काय नशिबात नाही आहे, दिसत नाही आहे ते, जस्ट जाऊन येतोय. सो लेट्स होप, लेट्स सी. आता हा ट्रेड जर समजा पुढच्या काही मिनिटात जर बंद नाही झाला तर आय जस्ट पोस्ट द व्हॅल्यूज ऑन द ग्रुप. कोणालाच काही कंटिन्यू करायची गरज नाही आहे सेशन. काही तुमच्याकडनं डाऊट्स येत असतील तर आपण अनालाइज करू. बघा मी एक टाटा मोटर्सचं अनालिसिस तुमच्या समोर आता सादर करतो. अनालाइज कसं करायचं ते पण बघा तुम्ही. आता आपण वीकली, आपल्याला डेलीच्या लेवलला जरी समजा आपल्याला अनालाइज करायचं असेल तरी आपण सुरू करतो वीकलीने. सो लेट्स चेक वीकली. टाटा मोटर्स डाऊन ट्रेंड, त्याने पुढे मुव्हिंग ॲव्हरेजला वरती जाऊन इथे एक त्याने बुलिश सपोर्ट घेऊन वरती गेलाय तो. इट इज नॉट अबाव 60 or 40. दॅट मीन्स येत्या काही दिवस तो तरी टाइमपास करेल अंटिल इट क्रॉसेस 60. सो फार काय बुलिश नाही आहे आता तरी, कुठलंच लक्षण डेली वीकलीमध्ये तो दाखवत नाही आहे बुलिश असण्याचं. आवरली मध्ये सुद्धा तो 60च्या आणि 40च्या आत आहे. सो दिस इज, आता जर त्याने 60च्या वरती क्लोजिंग दिलं आवरली मध्ये तर तो आज दिवसभर चढेल. 15 मिनिटात त्याने थोडासा वरती मूव दिली ना, आय कॅन टेक अ बुलिश पोझिशन हिअर इन टाटा मोटर्स. आय कॅन टेक अ कॉल इन टाटा मोटर्स. टाटा मोटर्सचा सुद्धा आपण कॉल बाय करू शकतो. पण ह्याचे जे ऑप्शन्स आहेत ना ते आपण माझा सारिका मॅडमना काल सुद्धा हे सांगायचं होतं, जेवढ्या चांगल्या पद्धतीने आपण ह्याच्यात इंट्राडे मध्ये सुद्धा आपण ट्रेड करू शकतो सिक्युअर्ड पोझिशन इंडेक्समध्ये, तसे आपण इक्विटीमध्ये ऑप्शन्स घेऊन ते करू शकत नाही. म्हणजे इन्फोसिस असेल, टाटा मोटर्स असेल, ह्या ऑप्शन्सचे किंवा ह्याचे आपण ऑप्शन्स बाय करून सिक्युअर्ड पोझिशन घेण्यात मी जनरली प्रेफर करत नाही. ह्याचं मुख्य कारण असं की इक्विटीचे ऑप्शन्स एक्सपायर होतात दर महिन्याअखेरीस एक्सपायर होत असल्यामुळे त्यांच्यात जे प्रीमियम एक्सपायरी पासून किंवा जे बदल घडले पाहिजेत लगेच समोर, ते लगेच घडताना दिसत नाही. आयटीएम आणि ओटीएम मधला फरक फार असताना दिसत नाही, फार आहे असं दिसत नाही. ऑल इन ऑल द केसेस तुम्हाला
या सगळ्या कारणाने इक्विटी ऑप्शन्स पेक्षा शेअरच्या ऑप्शन पेक्षा इंडेक्सचे ऑप्शन जास्त प्रेफरेबल राहतात. इंडेक्सचे ऑप्शन होल्ड करण्यासाठी प्रेफरेबल राहतात. म्हणजे इंडेक्सचे जर समजा तुम्ही बुलिश पोझिशन किंवा बेअरिश पोझिशन एक्झिक्यूट केली तर ती होल्ड करण्यासारखी असावी. म्हणजे रिलायन्स बाय करायचं असेल त्याच्याऐवजी जर रिलायन्सचे ऑप्शन बाय केलेत, ऑप्शन्स म्हणजे काय सिक्युअर्ड पोझिशन बाय केली, तर होल्डिंगच्या तयारीने बाय केलं तर तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील. मात्र आजच्या आज तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतीलच असं नाही. इन केस ऑफ अ सिक्युअर्ड पोझिशन जेवढे चांगले रिझल्ट तुम्हाला इंडेक्स ऑप्शन मध्ये मिळतात. त्यामुळे मी सांगितलं काल पटकन म्हणताना म्हटलं की इंडेक्स ऑप्शन्स इज अ बून फॉर डे ट्रेडर्स. बँक निफ्टी आणि निफ्टी हे दोन खरंच फार महत्वाचे हे आहेत डे ट्रेडर्ससाठी. आता बघा निफ्टी वरती जात आहे. हा, इक्विटी एका महिन्याचे असतात ना? एका महिन्याचे किंवा 3 महिन्याचेच असतात. एक्सपायरी 3 महिन्याचीच असते, पण ते एक्सपायर होतात महिन्याच्या शेवटी. ते दर गुरुवारी एक्सपायर होत नाहीत इक्विटी ऑप्शन्स. त्यामुळे इंट्राडे करताना तरी आपल्याला हे ज्यांचा जास्त उपयोग आणि जास्त वापर होतो. सो आता काय होतंय, आता निफ्टी वरती जाऊ पाहतोय. निफ्टीने जर याच्या वरती जाऊ म्हणजे ह्याचा त्याचा हाय जो प्रिव्हियस आहे तो त्याने क्रॉस केला तर मी स्वतःच एक्झिट करेन निफ्टी मधून. बिकॉज आय डोंट सी अ पॉइंट इन बँक निफ्टी इन कंटिन्युइंग इन बँक निफ्टी ऑपोजिट पोझिशन दॅन निफ्टी. निफ्टी वरती जातात काय बँक निफ्टी काय फार लगेच खाली पडू शकेल अशातला भाग नाही. त्यामुळे ह्याने ब्रेकआउट दिल्यानंतर मी एक्झिट करून टाकतो. सो हा साधारणपणे अनुभवाचा विषय असतो. सो हे मी तुम्हाला सांगतोय ते छोटे छोटे नगेट्स आहेत ज्याच्यामुळे तुम्ही कमी लॉस मध्ये बाहेर पडू शकता विथ लेस ऑफ अ लॉस. लॉस होतो नाही असं नाही, पण तो कमी होतो ऑल इन ऑल. आता जर समजा मी एका ट्रेडमध्ये 500 कमवू शकतो आणि मला एका ट्रेडमध्ये 500 ते 600चा लॉस आहे किंवा 1000चा लॉस आहे, दॅट इज स्टील अफोर्डेबल. कारण माझ्यात ती कॅपॅसिटी आहे किंवा कोणाच्यातही ती कॅपॅसिटी आहे जी एका किंवा 2 ट्रेडमध्ये भरून निघेल एवढा लॉस झेलायची. सो एका किंवा 2 ट्रेडमध्ये भरून निघेल एवढाच लॉस पर्यंत रेस्ट्रिक्ट राहायचं. त्याच्या पलीकडे कुठेही जाऊ द्या मार्केट विल हॅव टू एक्झिट wherever it is. So I am also planning to exit now. असं वाटतंय की आता ह्याने क्रॉस केल्यातच जमाय. सो इट इज ऑलमोस्ट ऑन द वर्ज ऑफ एक्झिट की आता मला एक्झिट करावंच लागेल. एनिवेज टाटा मोटर्स प्रेफरेबली बाय हा स्कॅल्पिंग साठी असू शकतो, पण आज लॉंग टर्म बाय मी काय देऊ शकत नाही कारण हा एक 60च्या वरती अवरली मध्ये नाहीये आणि इथे एक प्राइस रेजिस्टन्स सुद्धा त्याचा आहे. सो फॉर इट टू बी अ लॉंग टर्म बाय त्याने पुढच्या 6 मिनिटात 60च्या वरती क्लोजिंग देणं भाग आहे, ह्याच्यावरती क्लोजिंग देणं भाग आहे. सो लेट्स सी काय होत आहे. माझा लॉस वाढून 700 रुपयाला आलेला आहे. आहे किती आहे 601. तिथे 601 ला उभा आहे. मोस्टली ऑन द वर्ज ऑफ ब्रेकआउट आहे निफ्टी. सो निफ्टीने जर दिला तो तर आपल्याला एक्झिट असेल.